कळसुबाई, द एव्हरेस्ट ऑफ महाराष्ट्र. महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील सर्वोच्च शिखर असलेला पर्वत म्हणजे कळसुबाई. उत्तरेकडील सह्याद्रीच्या पर्वतरांगेतील कळसुबाई शिखराची उंची जवळजवळ 1646 मीटर म्हणजेच की 5400 फीट एवढी आहे. चला तर आम्ही निघालोत कळसुबाई ट्रेकिंगला. लेट्स गो. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या फ्रेश अशा ब्लॉगमध्ये. खूप दिवसांनी ब्लॉग बनवते आणि आजचा ब्लॉग खूपच स्पेशल आहे, कारण की आपलं सर्व मित्रमंडळ आहे ते आपल्यासोबत आहे. व्हिडिओमध्ये खूप मजा येणार आहे, त्यामुळे व्हिडिओला लवकर स्किप करू नका, सर्व व्हिडिओ पहा. आपण चाललेलो आहे कळसुबाईला. आता पुढचे जे काही अपडेट आहे ते तुम्हाला पुढे पाहायला मिळणार आहे. तोपर्यंत आपला जो काही प्रवास आहे, आम्ही जो काही प्रवास करत आहे तो एन्जॉय करा. लेट्स गो गाईज. तर मित्रांनो, फायनली आम्ही कळसुबाईच्या पायथ्याशी म्हणजे बारी हे गाव आहे त्या ठिकाणी आलेलो आहे. आत्ता 11:30 वाजलेले आहेत आणि आम्ही निघालो होतो 5 ते 6 वाजता. पण रोड जरामध्ये बराचसा खराब आहे. अंतर आहे एकंदरीत मे बी 160 ते 150 किलोमीटर असेल पुण्यातून. पण रोड खराब असल्यामुळे आम्हाला यायला उशीर झाला. तुम्ही पाहू शकता आत्ता जस्ट आम्ही आलेलो आहे आणि आता आमचं जेवायचा प्रोग्राम आहे आणि जेवल्यानंतर आम्ही झोपणार आहे. आणि झोपल्यानंतर लवकरात लवकर म्हणजे सकाळी 4 वाजता उठून आम्हाला सनराईजचं लोकेशन पाहायचं. त्यामुळं चला आता आपण जेऊयात आणि तुम्हाला सकाळी दाखवतो सनराईज कशा प्रकारे. आणि हे सकाळचं इथलं जे काही वातावरण आहे आता काही दिसत नाही, पण सकाळी पाहणार आहोत पण कशा प्रकारे इथलं वातावरण आहे आणि कशा प्रकारे गाव आहे. सो रात्रीच्या 12 वाजता आम्हाला फायनली जेवण मिळालेलं आहे. तुम्ही आता इथं पाहू शकताय. व्हेजसाठी शेवभाजी आहे आणि नॉनव्हेजसाठी चिकन आहे. जर तुम्ही या ठिकाणी आलात आणि तुम्हाला जेवायची जर व्यवस्था पाहिजे असेल तर हॉटेल ट्रेकर्स कट्टा कळसुबाई म्हणून ॲड्रेस आहे, सर्च करा, तुम्हाला त्याच्यावर नंबर मिळेल. आता आम्ही सर्वजण खूप भुकेलेलो आहोत आणि जेवणाचा आस्वाद घेत आहे. तुम्हाला कोणाला काही बोलायची इच्छा? जेवण ओके, चलो, थँक्यू. गुड नाईट गाईज. सगळ्यांनी गुड नाईट म्हणा. गुड नाईट गाईज. गुड नाईट. गुड नाईट. गुड नमस्ते. शुभरात्री. तुला काय म्हणायचं का? शुभरात्री. तुम्ही क्रो फॉलोअर आहे मला माहिती आहे. दिसतोय का? दिसतोय ना. मग तुला काय म्हणायचं का? क्रो फॉलोअर आहे मग कसं? नाही असं काय, तू चांगल्या म्हणलं तर नाही करणार. गुड मॉर्निंग मित्रांनो, सकाळचे वाजलेले 6 आणि आता आम्ही फ्रेश झालेलो आहे. आणि तुम्ही जे मागं पाहिलं तर तुम्हाला दिसेल की कळसुबाईचं जे काही शिखर आहे तर ते कसं दिसते. एकदम छान प्रकारे धुकं पडलेलं आहे आणि आम्ही इमॅजिन नव्हतं केलं की सकाळचं दृश्य एवढं छान असेल, कारण की रात्री अंधार होता त्यामुळे काही कळलं नाही. आणि आत्ता जर तुम्ही पाहाल ते तुम्हाला दाखवतो, खूप मस्त दिसतंय. तर जर तुम्हाला यायची इच्छा असेल ना तर संध्याकाळी या आणि सकाळचा जो का हा दृश्य आहे ते तुम्हाला नक्की पाहायला मिळेल. सो मित्रांनो, चला आता नाश्ता सुरूयात आणि नाश्ता केल्यानंतर आम्ही निघणार आहे आपल्या ट्रेकसाठी. सो लेट्स गो. तर मित्रांनो, फायनली आम्ही ट्रेकला सुरुवात केलेली आहे. तर हे आमची गँग तुम्ही पाहू शकताय. सर्वजण आता नाश्ता वगैरे केलेला आहे सर्वांनी आणि सोबत पाणी घेतलेलं आहे, कारण की अंतर खूप लांब आहे. कमीत कमी 6.5 किलोमीटरचं अंतर आहे. मे बी 2-3 तास लागतील आता आपल्या जाण्यावर आहे. त्यामुळे सर्वांनी पाणी आम्ही घेतलेलं आहे, नाश्ता केलेला आहे आणि सोबत थोडं खायलासुद्धा घेतलेलं आहे, कारण की उशीर लागला तर तिथं माहीत नाही खायची व्यवस्था आहे का नाही.
त्यामुळे जर येताना पाणी खाणं सगळं व्यवस्थित ठेवा, म्हणजे तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. सो लेट्स गो. खूप छान दृश्य आहे. मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या मार्फत दाखवायचा प्रयत्न करतो, परंतु जेवढं तुम्ही स्वतःहून पाहाल तेवढं भारी वाटतं. त्यामुळं बघा तुम्ही, खूप छान आहे आणि नक्की यायचा प्रयत्न करायचा. मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही ट्रेक सुरू करता त्याच्या पायथ्याशीच एक कळसुबाईचं मंदिर आहे आणि वरती एक कळसुबाईचं मंदिर आहे. दोन्ही ठिकाणी तुम्ही दर्शन घेऊ शकता. आता या कळसुबाईच्या मंदिराची काय हिस्ट्री आहे, तिथे जे काही बाबा आहेत ते आपल्याला सांगतील. म्हणजे आफ्टर डेथ BC म्हणजे बिफोर टेस्ट. हे BC काय मंदिर. ओके, सगळं जुनं वर्ष झालं आता. BC आता म्हणजे काय ते तुला 2022 आता. BC म्हणजे 2022च्या पाठीमागेच आहे. ते कळसुबाई वगैरे नव्हतं त्यावेळी. वीरभद्र म्हणून एक योगी होता. वीरभद्राच्या जागा आहे इकडे. हातीला मारला तर हाती पण मरून जाईल, एवढा मोठा योगी. त्याचा औरा बघून पौर्णिमाच्या दिवशी चांद कसं दिसते असं त्याच्या औरा आहे. ते डोंगरावर गेला तर सर्व पशु पक्षी त्याच्या भोवतीला येते. मंदिर कधीपासून आलं कळसुबाईचं इथं? मंदिराचं 200-300 वर्ष झालं असेल. तुम्ही किती वर्ष झालं इथे? इथे 12 वर्ष. एक संवत्सर झाला आता. बाबा किती लांब आहे इथून? 3 तास लागतात का? किती लांब आहे कळसुबाई? 2 तास लागतात. तुम्ही जाता का वरती? जाता? किती वेळ जाता तुम्ही कळसुबाईवरती आतमध्ये डायरेक्ट शिखरावर? हां, 1 तासात वर जातो मी इथून. आम्हाला किती वेळ लागेल जायला? 2-3 तास. काय ग? कितीला आहे सांग की? 40 रुपये. एवढं महागच काय? हो, आम्हाला गावातून आणायला लागते ना. तू आणतेस दररोज? हो. चालेल, जाते की नाही? जाते, पण रविवार शनिवार येते. वरती तर बघशील का नाही? कितवीला आहेस? कितवीला आहेस? 3रीला. किती वेळ देतो इथपर्यंत तू वरून? खालून किती वेळ लागतो वरती यायला? 1 मिनिट. 1 मिनिट? काय बोलतीस? कशी येते तू? पुढं तिथे काय परी आहे? नाही. मग कळत नाही. पंख आहे तुला? घ्यायचे का काकडी सांग पहिली. तर मित्रांनो, अशा तुम्ही जे पाहताय अशा प्रकारच्या 3 ठिकाणी शिड्या आहेत. ज्या ठिकाणी खूपच हेवी आहे त्या ठिकाणी 3 ठिकाणी अशा शिड्या आहेत. हे अशाच प्रकारे 3 टप्पे तुम्हाला पार करायचे. मित्रांनो, थोडंसं अंतर राहिलंय पण इथं खूप छान धुकं पडले आणि असं आम्ही वाटतं आम्ही ढगात आलो. तुम्ही आताचं भाग पाहिलं तर बघा किती छान धुकं पडले खाली. म्हणजे जेव्हा सुरू केलं तेव्हापासून एकदाही पाऊस असा आला नव्हता आणि आता पाऊस प्लस एवढं छान धुकं पडले. तुम्ही जर पाहिलं एकदम भारी वाटते. आणि ते माकडे खूप आहेत, थोडं त्यांच्यापासून सावध राहा. कारण त्यांनी आत्ताच माझी एक साठ ओढली होती.
मित्रांनो फायनली आम्ही शिखरावर आलेलो आहे आणि तुम्हाला दृश्य दाखवलं तर तुमचा इथे येण्याचं मोह नक्कीच आवडणार नाही. असं वाटतं आम्ही आभाळात उभे. ते पाठीमागे पहा, हे जे सगळं आहे खाली दरी आहे पण इथे सर्व जे आहे ते सर्व आभाळ आहे. आपण ते म्हणतो की स्वर्गात आल्यासारखं वाटतंय, अगदी तो फील या ठिकाणी येतोय. मी तुम्हाला थांबा बॅक कॅमेरा. आज आपल्या ग्रुपमध्ये आलेला मी पहिला मेंबर आहे. मागे तू वाटलं होतं येशील एवढ्यावर. आता झालेत 9:40 आणि मी आलेलो आहे 8:50ला. म्हणजे जवळपास 50 मिनिटं आधी येऊन सगळं काम करून बसलेलो आहे निवांतमध्ये. आम्ही अर्धा तास झालं माकडांना खेळतोय. गण्या तू सांग रे. आम्ही पण येऊन जरा इथं एन्जॉय केलेला आहे मस्त. माकडांना खाऊ दिलेला आहे खायला. तुमची भेळ माकडांनी संपवलेली आहे. आमल्या. तर मित्रांनो फायनली आम्ही महाराष्ट्राचा टॉप पॉईंट म्हणजेच की कळसुबाईच्या शिखरावर आलेलो आहे. ती पाठीमागं पाहाल हे आहे मंदिर, हे देवीचं मंदिर आहे. ते त्यांना 6:30ला सुरुवात केली होती. आता अराऊंड 9:45 म्हणजे समथिंग 3-3.5 तास लागले. त्यातले आम्ही अर्धा ते 1 तास आमचा फोटोमध्ये गेला. नाहीतरी अराऊंड जर कंटिन्यू चालत राहिलं तर 2.5 तासात तुम्ही या ठिकाणी नक्की आला. 6 किलोमीटरचं अंतर आहे. तर आमचे हे ग्रुप 2.5 तासात पूर्ण केलं. तुम्ही फोटो काढले नाही तर 2.5 तास लागतात. व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. आणि इकडे आलो. व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. आणखी जर चॅनल नवीन असाल आणखी आपला चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा. आणि हो, आणखी आपली पॉडकास्टची सिरीज तुम्ही पाहिली नसेल तर खूप छान छान गेस्ट आपल्या पॉडकास्टच्या सिरीज आलेले आहेत. नक्की पहा, त्यांच्याकडनं खूप काही शिकण्यासारखं आहे. खाली प्लेलिस्ट आहे, एकदा नक्की जाऊन चेकआउट करा. तर चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. आपला नेक्स्ट एपिसोड पुढच्या फ्रायडेला अपलोड होणार आहे, पाहायला विसरू नका. सो गाईज खुश राहा, फिट राहा. धन्यवाद. थँक्यू. लाईक करा, सबस्क्राईब करा.